नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याचा आहे। त्यानंतर उपवास कुणी करावा कुणी करू नये व उपवास करताना काय काळजी घ्यावी। तर उपवास करणे हा भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा भाग आहे, जो केवळ धार्मिकच नाही तर आरोग्यदृष्ट्या देखील फायदेशीर मानला जातो। तर आता आपण बघणार आहोत उपवास करण्याचे आरोग्यदायी फायदे। पहिलं म्हणजे पचनतंत्र सुधारते। उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते, विशेषतः पचन संस्थेला। एक दिवस पोट रिकामं राहिले की पचनक्रिया ही सुरळीत होते। त्यानंतरचा फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन। उपवास करताना शरीरात साचलेले टॉक्झिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकले जातात। लिव्हर, किडनी व त्वचा या अंगांना डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते। पुढील फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहते। नियंत्रित उपवासामुळे वजन कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम सुधारतो आणि फॅट बर्निंग प्रक्रिया ही ॲक्टिव्ह होते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते। नियमित उपवास केल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते। टाईप 2 डायबिटीज असलेल्या व्यक्तींना तर फायदाच होतो। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे मानसिक स्पष्टता व एकाग्रता येते। उपवासामुळे मेंदू शांत राहतो आणि एकाग्रता वाढते। ध्यानधारणा सोपी होते, म्हणजेच कुठल्याही गोष्टीवर फोकस करायचं असेल तर तिथे आपलं मन हे एकाग्र होत असतं। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कोशिकांची दुरुस्ती म्हणजे सेल्युलर रिपेअर। उपवासात ऑटोफॅगी नावाची प्रक्रिया होते, ज्यामुळे मृत किंवा खराब पेशी नष्ट होतात आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत होते। पुढील फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य चांगले राहते। उपवासामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो, बीपी कमी होतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे हलकेपणा वाटतो शरीरात आणि उत्साहपणा सुद्धा जाणवतो। म्हणजे शरीरात हलकेपणा वाटतो, त्वचा तेजस्वी होते, मन प्रसन्न राहते, नैसर्गिक ऊर्जा सुद्धा वाढते। पुढील फायदा म्हणजे आयुष्य वाढण्यास मदत होते। रिसर्चनुसार नियमित उपवास केल्यास आयुष्य वाढते असे म्हटले आहे। त्यानंतरचा फायदा म्हणजे आध्यात्मिक लाभ। मनाला शांती, संयम आणि सात्विक विचार प्राप्त होतो। स्वतःशी आणि ईश्वराशी जोडले गेलो आहेत असे वाटते। तर हे होते फायदे, पण उपवास हा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी प्रत्येकाचे योग्य असतोच असं नाहीये। तर काही लोकांनी उपवास जरूर करावा, पण काही लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपवास करू नये। तर उपवास कुणी करावा हे बघणार आहोत। पहिलं तर म्हणजे सामान्य आरोग्य असलेले लोक, जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही, अशी जी लोक आहे व्यक्ती आहेत ती उपवास करू शकतात। त्यानंतर वजन कमी ज्यांना करायचं आहे तर ते सुद्धा उपवास करू शकतात। म्हणजेच उपवासामुळे फॅट बर्निंग सुधारते आणि वजन कमी करण्यास सोपं होतं। त्यानंतर पचन प्रणाली सुधारायची असेल, अपचन, गॅस, ॲसिडिटी अशा समस्या असतील किंवा वारंवार होत असतील तर त्यांनी सुद्धा उपवास करायचा आहे। त्यानंतर ज्यांचं मन भरकटलेलं आहे, एकाग्र नाही आहे, तर अशांनी सुद्धा उपवास करणं फायद्याचंच आहे। आता बघणार आहोत उपवास कुणी नाही। पहिलं तर गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिला यांना अधिक ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते, त्यामुळे यांनी उपवास करू नये। त्यानंतर मधुमेह ज्यांना आहे, उपवासामुळे शुगर लेवल अचानक कमी किंवा जास्त होऊ शकते, त्यामुळे उपवास करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा। त्यानंतर कुपोषित किंवा अशक्त लोक जी आहेत, ज्यांचे शरीर आधीच अशक्त आहे, त्यांना उपवास केल्यास अधिक त्रास जाणवू शकतो, त्यामुळे अशांनी उपवास करणं टाळायचं आहे। त्यानंतर हृदयविकार, थायरॉईड, किडनी यासारखे गंभीर आजार असलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करायचा आहे। म्हणजेच उपवासामुळे औषधांच्या वेळा आणि अन्नपचनावर परिणाम होऊ शकतो। पुढील म्हणजे लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती, त्यांना सतत पोषक आहाराची गरज असते, म्हणून त्यांनीही उपवास टाळायचा आहे। त्यानंतर उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती, उपवासामुळे बीपीचा स्तर अचानक कमी होऊ शकतो, म्हणून ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करायचा आहे।
आता बघणार आहोत उपवास करताना काय काळजी घ्यायची आहे. तर पहिलं म्हणजे भरपूर पाणी प्यायचे आहे. उपवासाच्या काळात शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. दिवसभरात नियमित थोडं थोडं करून 8-10 ग्लास पाणी प्यायचं आहे. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताकसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर हलका व पचनात सोपा आहार घ्यायचा आहे. उपवासाच्या सुरुवात व शेवटी हलकं व सात्विक अन्न घ्या. उदाहरण फळ, दूध, साबुदाणा, शेंगदाणे, तळलेले आणि जास्त गोड पदार्थ टाळायचे आहेत. त्यानंतर शरीरावर जास्त ताण येईल असं कुठलंही काम करायचं नाही आहे किंवा वर्कआउट करायचं नाही आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो विश्रांती घ्यायची आहे. त्यानंतर अति उपवास टाळायचा आहे. खूप दिवस उपवास करणे किंवा खूप वेळ उपाशी राहणे टाळायचं आहे. उपवासात वेळोवेळी हलकं अन्न किंवा पेय घेत राहायचं आहे. त्यानंतर औषधंसुद्धा वेळेवर घ्यायची आहे. जर नियमित औषध घेत असाल, उदाहरण BP, शुगर, कोलेस्टेरॉल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या व उपवासामुळे औषधांच्या परिणामात बदल होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कमकुवतपणा जाणवला तर उपवास सोडून द्यायचा आहे. थकवा, चक्कर, घाम, डोकेदुखी वाटल्यास लगेच उपवास थांबवायचा आहे आणि काहीतरी खाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर शुगर लेवल किंवा BP लो होण्याची लक्षणं काय असतात ती सुद्धा ओळखून, म्हणजेच हातपाय थरथरणं, चक्कर येणं, अशक्तपणा अशी लक्षणं दिसली तर लगेच काहीतरी गोड पेय किंवा गोड वस्तू खायची आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तर उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे नव्हे, तर शरीर, मन यांना विश्रांती आणि शुद्धी देण्याची प्रोसेस आहे. योग्य काळजी घेतली तर उपवास आरोग्यासाठी वरदानच ठरतो. म्हणूनच उपवास करताना संपूर्ण काळजी घेण्याची गरज आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन आरोग्यदायी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.